चला तन्मय. थांब थांब. चला मला पहिलं 20 रुपये काय आहे? 20 रुपीला आपण काय म्हणणार? हा, फेस व्हॅल्यू. 2 रुपीज काय आहेत? प्रीमियम. ऑल राईट, चला आता पुढे चल. एक मिनिट, एक एक मिनिट थांब, ऍडमिट करून घेऊ. बोल. हे सगळे कॉल्स आहेत, वेगवेगळे टोटल 4 कॉल्स आहेत. ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल. ऑल राईट, पुढे चल. हे जे 45,000 आलेत, ह्याला आपण काय म्हणतो? 40,000चे शेअर्स आपण इश्यू करतोय, लोक 45,000चे शेअर्स मागतायत, याला आपण काहीतरी म्हणतो. काय म्हणतो आपण याला? काय? ओव्हर सबस्क्रिप्शन. ओव्हर सबस्क्रिप्शन. ऑल राईट, कंटिन्यू. बघा आता काय आहे, मला येत हे बघा, मी काय केलंय, मी एक लाईन आखली. ही लाईन ही काय लाईन काय डिव्हाइड करते, काय कळलं का? मी मुद्दामन एक लाईन आखलेली आहे. ही लाईन जर तुम्हाला कळली तर तुम्हाला जवळपास इश्यू ऑफ शेअर्स समजला. ही लाईन काय करते? हा, म्हणजे हे पहिले जे 3 कॉल्स आलेत त्यानंतर मी एक लाईन आखून टाकली. हा सेकंड अँड फायनल कॉल फक्त आलेला नाहीये, आणि वरचे वरचे 3 कॉल्स आलेले आहेत. हे जे, आणि आता जर आता ही लाईन तुमची, ही लाईन कशासाठी आहे? ही लाईन, दिस लाईन, या लाईनला आपण असं म्हणू शकतो, लाईन ऑफ फॉरफिचर. या लाईनला मी लाईन ऑफ फॉरफिचर असं म्हणतो. म्हणजे काय? लाईन ऑफ फॉरफिचर म्हणजे, अरे, लाईन ऑफ फॉरफिचर म्हणजे काय? तर लाईन ऑफ फॉरफिचर म्हणजे ही लाईनच्या वरती जेवढे आहेत तेवढे सगळे अमाऊंट तुम्ही फॉरफिट करायचे, आणि त्याच्या खाली जे आहेत ते सगळे कॉल्स इन अरियर्स आहेत. एवढी सिंपल एक सिस्टीम तुम्ही स्वतः जेव्हा आता हे कराल, सॉल्व करायला घ्याल, तेव्हा ही एक ट्रिक वापरा, आणि हा सब एकदम क्लिस्टर क्लिअर होऊन जातो. बघूया मी काय म्हणतोय. ऑल राईट, आता जेव्हा जेव्हा आता आपण इश्यू ऑफ शेअर मध्ये इनिशियली ऍटलिस्ट, खरं तर बहुतेक प्रत्येक वेळेला आपल्याला साधारणपणे 2 वर्किंग नोट्स करावे लागतील. 2 वर्किंग नोट्स करावे लागतील. त्यातली पहिली वर्किंग नोट आपल्याला काय ठरवायचं? मला सांगा, पहिली ऍक्टिव्हिटी कुठली आहे याच्यात? सगळ्यात पहिली ऍक्टिव्हिटी काय? म्हणजे आपण सुरुवात कुठून करणार? ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह ही ऍक्टिव्हिटी आहे. मग याच्यात 2 एंट्री आपल्याला करायच्या. त्याच्या आधी सगळ्यात पहिले एक जर्नल आखून घेऊया. जर्नल साधारणपणे 8 म्हणजे 2 पेजेस तर मिनिमम लागतील. एखाद्या वेळेला 3ऱ्या पेजची स्टार्ट सुद्धा लागेल. घ्या, पहिले जर्नल आखून घ्या. मी ही वर्किंग नोट येतोय, आय एम कमिंग टू दिस वर्किंग नोट. एक जर्नल आखून घ्या. इन द बुक्स ऑफ खंडेलवाल कंपनी लिमिटेड, जर्नल, डेट, पर्टिक्युलर, लेजर को L.F, डेबिट रुपीज चालेल, क्रेडिट रुपीज चालेल, किंवा डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज, यापैकी काहीही चालेल. कमीत कमी 2 पेजेसचं जर्नल आखायचंय तुम्हाला.
फटाफट जर्नल आखायचं आहे आणि उद्यापासून 2 पेजेस जर्नल रेडी ठेवायचं आहे. घरनं येतानाच करून यायचं. कोणाकोणाला झालंय? हे सगळं लिहिलंय ना? चला, shall we start? What about others? धनश्री, भगतश्री काय पोझिशन आहे? अवंतिका आली का नाही बघू देत. नो अवंतिका. चला, shall we start? I can't hear you. Yes, sir. तिघ जणच बोलतायत, चौघच बोलतायत. चलो, सो व्हॉट वी विल डू, आपण एक वर्किंग नोट पहिले करूया. चला, वी नीड टू फाइंड आउट ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. काल आपण एक ट्रिक केली आहे, पण तरी मी तुम्हाला एकदा परत दाखवतो. एक माझ्याबरोबर एक छोटीशी 2 पेजेस झाल्यानंतर अजून एक हाफ पेज सोडून मग ही वर्किंग नोट करा. कारण एखादा हाफ पेज तो जर आता याच्यात नाही, हाफ पेज चला नाही लागणार, 2 पेजेस सफिशियंट आहेत, कारण कॉल्स इन अरियर्स पर्यंतच आहे, फॉरफिट नाही झालेले. 2 पेजेस सफिशियंट आहेत. चला, आफ्टर 2 पेजेस लिहा ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड म्हणजे आपण काय काल केलं होतं? काल आपण असं म्हणलं होतं, हे बघा, इट वॉज धिस. ऍप्लिकेशन मनी म्हणजे नंबर ऑफ शेअर्स. आपल्याला टोटल ऍप्लिकेशन्स आली किती? 45. ऍप्लिकेशन, प्रत्येक ऍप्लिकेशन बरोबर किती रुपये द्यायचे आहेत? 5. म्हणजे आपल्याला ऍप्लिकेशन मनी आली किती? चला बोला. टोटल ऍप्लिकेशन्स 45,000 आपल्याला रिसिव्ह झालेत. टोटल ऍप्लिकेशन्स 45,000 रिसिव्ह झालेत. प्रत्येकाने आपल्याला 5 रुपये दिले. प्रत्येक ऍप्लिकेशन बरोबर आपल्याला 5 रुपये आले. तर टोटल ऍप्लिकेशन मनी किती आले? 2,25,000. 2,25,000. बाकीच्यांचं काय म्हणणं आहे? किती? वल्लरी आहे का? काय वल्लरी? श्रेयस, सई, सई, समृद्धी, समृद्धी थिटे, काय केलंस ग? व्हॉट यू हॅव डन? तू हे बघ, हे केलंस बरोबर का नाही? येस. आपण 45,000 ऍप्लिकेशन जेवढी आली त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला 2,25,000 मिळाले. आता त्याचं आपल्याला बायफर्केशन करायचे. या 2,25,000 पैकी आपले किती आणि एक्सेस किती? चला, कोणी सांगू शकते? सर 2,00,000 आपले आणि 25,000 एक्सेस आहेत. 2,00,000 आपले आहेत आणि 25,000 एक्सेस आहेत. कसे काय काढले? आपले काय, कशावरनं आपले काउंट करायचे? जेवढे नंबर ऑफ शेअर्स इश्यू करणार आपण, आपल्याला आपण ऍक्च्युली शेअर्स इश्यू करणार आहोत 40,000. मग लिगली आपल्याला 40,000वरचेच पैसे हे आपले, म्हणजे 40,000 40,000 इंटू ऍप्लिकेशन मनी 4 हे आपले पैसे. आणि मग एक्सेस किती आहेत? या दोन मधला डिफरन्स, किंवा 45,000 मायनस 40,000 म्हणजे 5,000 एक्सेस ऍप्लिकेशन्स आलेत. त्या एक्सेस ऍप्लिकेशन्स बरोबर ऍप्लिकेशन मनी सुद्धा आलेला आहे. एक्सेस ऍप्लिकेशन बरोबर ऍप्लिकेशन मनी सुद्धा एक्सेसच आलेला आहे. म्हणजे 5,000 इंटू 5
इज एक्सेस. मग आता त्याचं काय करायचं, व्हॉट टू डू विथ दिस, काही खरं करायचं नाही. प्रो राटा बेसिस मध्ये मी काल सांगितलंय तुम्हाला. हे बघा, ही अलॉटमेंट कुठली आहे, अलॉटमेंट प्रो राटा बेसिस कुठे आहे ही बघा. अलॉटमेंट इज ऑफ द प्रो राटा बेसिस. प्रो राटा बेसिस मध्ये अलॉटमेंट असेल तर त्या केसमध्ये आपण एक्सेस मनीचं काय करतो, एक्सेस मनी ऍडजस्ट करतो, रिफंड करत नाही. ऍडजस्ट कशाच्या अगेन्स्ट करतो, पुढच्या कॉलच्या अगेन्स्ट. ऍप्लिकेशनचा पुढचा कॉल कुठला आहे, अलॉटमेंट. म्हणजे आपण आता हे जे एक्सेस आले ते आपण कशाच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करणार, अलॉटमेंट मनीच्या. आपण अलॉटमेंट मनीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करणार. ऑल राईट. मग बघा मी वर्किंग नोट मध्ये कसं करतोय हे बघा. मी काढलंय ऍप्लिकेशन मनी बिलॉंग्स टू कंपनी. कसे काढले, हे शेअर्स इश्यूड इंटू ऍप्लिकेशन मनी. आपण जेवढे शेअर्स इश्यू केलेत इंटू ऍप्लिकेशन मनी इज मनी बिलॉंगिंग टू अस. अँड सेकंडली ऍप्लिकेशन मनी टू बी ऍडजस्टेड, कारण प्रो राटा बेसिस आहे. त्यामुळे ऍडजस्ट किती करायचे, तर ऍडजस्ट करायचे मी ऍप्लिकेशन्स रिसिव्ड मायनस शेअर्स इश्यूड केलं, म्हणजेच त्यातला 2 मधला एक्सेस ऍप्लिकेशन्स काढली. ह्याच्यात मी एक्सेस ऍप्लिकेशन्स काढली इनटू ऍप्लिकेशन मनी. 5,000 इंटू 5 इज इक्वल टू 25,000. नाऊ आता यांची एंट्री कशी करायची, ह्या 2 एंट्री आहेत. या इथं जी वर्किंग नोट आहे ह्या पहिल्या 2 एंट्री आहेत. पहिली एंट्री आहे ती रिसिव्हची एंट्री आहे. मला सांगा रिसिव्ह कुठे झालेत, डेबिट द रिसिव्हर बँकेत रिसिव्ह झाले. आणि कशाचे पैसे रिसिव्ह झालेत, हे बघा इथे लिहिलंय, ऍप्लिकेशन मनीचे पैसे रिसिव्ह झालेत. म्हणून आपण पहिली एंट्री करणार, घ्या बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट being application money received on 45,000 shares at the rate of 5 per share किंवा each. ल्या पहिली एंट्री, बँक इज अ रिसिव्हर आणि कशाचे पैसे आपल्याला आले, तर ऍप्लिकेशन मनीचे पैसे आले. म्हणून एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट 2,25,000 being application money received on 45,000 shares at the rate of 5 per share. झालं का? नेक्स्ट, सॉरी, आता आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला ही झाली पहिली, म्हणजे ह्या वर्किंग नोट मध्ये 2 एंट्री आहेत. ह्या जे वरचा पार्ट आहे ती पहिली एंट्री आहे आणि हा जो खालचा पार्ट आहे हा ही सेकंड एंट्री आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ते ऍप्लिकेशन जे आलेत ना ऍप्लिकेशन मनी त्याचं बायफर्केशन करायचंय. हे जे ऍप्लिकेशन मनी आहे त्याचं बायफर्केशन करायचंय. आपले किती आणि एक्सेस किती. एक आपले आणि एक्सेस यांना आपण क्रेडिट देणार, आपले आणि एक्सेस यांना आपण क्रेडिट देणार आणि ऍप्लिकेशन मनी अकाउंटला डेबिट देणार. म्हणजे मग आता मी एंट्री कशी करणार आहे, आपलं म्हणजे काय, आपलं म्हणजे शेअर कॅपिटल. आपले म्हणजे आपले पैसे आपण कुठे ट्रान्सफर करणार, आपण त्याला शेअर कॅपिटल ट्रीट करणार. पण ह्याच्यात जर प्रीमियम असतं, तर प्रीमियम मी सेपरेट अकाउंट फॉर केलेलं असतं, ते माझं कॅपिटल नाही. शेअर प्रीमियम मात्र मला सेपरेट ठेवायचं आहे, त्याचं अकाउंटिंग सेपरेट करायचं आहे. त्याला मी माझं हे म्हणू शकत नाही, माझं कॅपिटल म्हणून म्हणू शकत नाही. त्यामुळे त्याला मला वेगळं ठेवावं लागणार आहे, त्याचं अकाउंटिंग वेगळं करावं लागेल. शेअर प्रीमियम असेल, आता त्याच्यात शेअर प्रीमियम आहे पण अलॉटमेंटला आहे, ऍप्लिकेशनला नाही. मग आपण प्रीमियमची एंट्री अलॉटमेंटच्या वेळेला करू. चला मग आता कोणाला एंट्री सांगता येईल का सांगा. मी बघा काय सांगितलं, याला डेबिट करा. ऍप्लिकेशन मनी म्हणजे आपले जे पैसे आहेत ते म्हणजे शेअर कॅपिटल आहे आणि एक्सेस
म्हणजे इथं लिहिलंच आहे खरं तर, ऍडजस्ट केलंय. ऍडजस्ट कशाच्या अगेन्स्ट करायचंय? अलॉटमेंट मनीच्या. हे दोन्ही क्रेडिट आणि ऍप्लिकेशन मनी डेबिट. बोला एंट्री कोण सांगू शकते? अजून कोण म्हणलं होतं? बरोबर एंट्री आहे ही, अशीच करणार एंट्री. चला घ्या, बघा किती सोपं आहे, किती सोपं आहे हे, भयानक सोपं आहे हे. पण तुम्हाला फॉरफिचर आलं म्हणजे मी समजणार की हे सोपं आहे. फॉरफिचर आलं म्हणजे मग हे झालं. चला, इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, टू इक्विटी शेअर कॅपिटल, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. ईशा समजतंय का? काही नाही, नीट लक्ष दे, फक्त लक्ष व्यवस्थित ठेव, सोपं एकदम. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, टू इक्विटी शेअर कॅपिटल, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट, बिंग ऍप्लिकेशन मनी ऑन. नॅरेशन्स मात्र याची ह्यूज आहेत, त्याला काही नाही करता येणार. ऍप्लिकेशन मनी आणि ही इथं मी तुम्हाला बिल ऑफ एक्सचेंज मध्ये भरपूर कटछट करून दिलेलं आहे. इथं मी ऐकणार नाही, नॅरेशन एवढंच लागणार, ह्याच्यात काहीही कमी करायचा प्रयत्न करू नका. Being application money on 40,000 shares transferred to share capital and money adjusted on 5,000 shares. And money adjusted on 5,000 shares. जाऊ का पुढे? झालंय का? झालं? प्रार्थना. ओके, चला, म्हणजे आता असं म्हणू शकतो का आपण, पहिली ऍक्टिव्हिटी झाली, 2 एंटर झाल्या, पहिली ऍक्टिव्हिटी झाली. आता दुसरी ऍक्टिव्हिटी अलॉटमेंट. अलॉटमेंट मध्ये मला बेसिकली काय आहे, याच्यामध्ये प्रीमियम आहे, काल आपण डिस्कस केलं होतं. हे अलॉटमेंट 12 रुपये आहे आणि याच्यात प्रीमियम आहे 2 रुपये. म्हणजे ऍक्च्युली अलॉटमेंटचा कॉल जो आहे हा 12 रुपयाचा आहे, पण अलॉटमेंट मनी किती आहे? 10 रुपये. 10 रुपये म्हणजे अलॉटमेंट मनी 10 रुपये प्लस प्रीमियम 2 रुपये. आणि मी काय सांगितलं तुम्हाला, प्रीमियम तुम्हाला वेगळाच ठेवावा लागेल, सेपरेट ठेवावा लागेल. तो तुमचा ते तुमचं कॅपिटल नाही. म्हणजे आपल्याला अलॉटमेंटचे पण आता असं बायफर्केशन करावे लागतील. 10 रुपये आणि 2 रुपये. 10 रुपये काय आहे? 10 रुपये हा तुमचं कॅपिटल आहे, कारण आपले पैसे म्हणजे कॅपिटल. 10 रुपये शेअर कॅपिटल आहे आणि 2 रुपये इक्विटी शेअर प्रीमियम आहे किंवा शेअर प्रीमियम. इक्विटी शेअर प्रीमियम असे वेगवेगळे अकाउंट नसतात, शेअर प्रीमियम एकच असतं. म्हणजे इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर असे 2 वेगवेगळे प्रीमियम अकाउंट नसतात. त्यामुळे इथं आपण फक्त शेअर प्रीमियम असं म्हणणार. सिक्युरिटीज प्रीमियम म्हटलं तरी चालेल, सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट लिहिलं तरी चालेल, त्याचा दोघांचाही अर्थ एकच आहे. अलॉटमेंट आता काय करायचंय? ड्यू करायचंय. ड्यू करायचंय म्हणजे कॉल करायचंय. म्हणजे काय झालं, ऍप्लिकेशन मनी तुम्हाला सगळे तुमचे मिळाले, तुम्ही बाकीचे सगळे ऍडजस्ट केले,
आता तुमच्या बोर्ड हे बोर्डाने एक हे कमिटी बसवली आहे अलॉटमेंट बेसिस ठरवायला. अलॉटमेंट बेसिस ठरवायला कमिटी बसवली, त्यांनी तुम्हाला बेसिस ऑफ अलॉटमेंट दिला. त्या बेसिस ऑफ अलॉटमेंट प्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी शेअर्स अलॉट केले. नाऊ युअर सेक्रेटरी, तुम्ही काय केलं, सगळ्यांचे शेअर ज्यांना अलॉट केलेत त्यांना कॉल करायला सुरुवात केली की भाऊ तुला एवढे शेअर्स अलॉट झालेत, तू एवढे ऍप्लिकेशन ऑलरेडी केलेलं आहे. आता हे त्याप्रमाणे प्रत्येक शेअरचे किती रुपये द्यायचे, 12 रुपये द्यायचे, तर ते द्या. याला म्हणतात कॉल, याला म्हणतात ड्यू, याला म्हणतात कॉल. कंपनी जेव्हा कॉल करते की आम्हाला आता 12 रुपये प्रत्येक शेअर होल्डरला, की 12 रुपये द्या, तुमच्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्याला 12 ने मल्टिप्लाय करा आणि आम्हाला पैसे पाठवा, याला म्हणतात कॉल. आणि हा कॉल करणे म्हणजेच आपण ड्यूची एंट्री करणार. आता बघा, कंपनी कॉल करते, कंपनी पैसे मागते, बरोबर की नाही? कुणाकडनं मागते, तर ती मागते शेअर होल्डर्स कडनं. आपण आणि इन्क्लुडिंग प्रीमियम आहे. मी तुम्हाला आता ड्यूची एंट्री सांगतो पहिल्या. आता दिस इज द फर्स्ट टाइम. बाकी ही ड्यूची जी एंट्री आहे ती आता अशीच असणार आहे. ड्यूची एंट्री कायम ही अशीच असणार आहे. फक्त आपण आता कुठला कॉल ड्यू केलाय म्हणजे कॉल केलाय, कुठला कॉल केलाय त्याच्या नावाप्रमाणे एंट्री बदलत जाणार. म्हणजे मला काय म्हणायचं आहे हे बघा, घ्या एंट्री इक्विटी शेअर अलॉटमेंट. म्हणजे आता मी काय म्हणते बघा, ड्यू जेव्हा तुम्ही करणार, जो कॉल आहे त्याला डेबिट करा. ड्यूच्या एंट्रीमध्ये जो कॉल आहे त्याला डेबिट करा. जर त्यात प्रीमियम असेल तर वेगळा सेपरेट दाखवा, अदरवाईज तो कॉल टू शेअर कॅपिटल ही ड्यूची एंट्री होणार आहे. लिहा, इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 4,80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख टू शेअर प्रीमियम 80,000 being allotment money on 40,000 shares at the rate of 12 due from shareholders. एंट्री कंप्लीट करा आणि प्रत्येकाला एंट्री कळले ना सांगा. बाकी ज्यांची काय पोझिशन आहे? अरे तुम्ही कॉल करताय ना, सेम करायचंय. आता 45,000चा हिशोब खतम. काय केलं मी या 40,000, आता मला पैसे किती यायचे, कॉल कितीचा केलाय म्हणजे मला किती पैसे येणे आहेत. थोडक्यात ड्यू म्हणजे किती पैसे आले पाहिजेत अलॉटमेंटचे. जसे मला तुम्ही ऍप्लिकेशन मनीचे सांगितले तसे अलॉटमेंट मनीचे पैसे सांगा. बोला किती आले पाहिजेत. आता 45,000चा काही संबंध नाही, 45,000चा काही संबंध नाही. आता संपलं. आता आपण आपल्या कंपनीमध्ये आहोत, आपण 40,000 शेअर्स इश्यू करणार आहोत. आता सगळा हिशोब 40,000 40,000 इंटू किती 12. पण या 12चे 2 पार्ट्स आहेत. एक 10 रुपये, 12चे 2 पार्ट्स आहेत. एक 10 रुपये अलॉटमेंट मनी आणि 2 रुपये हा प्रीमियम आहे. टोटल 12 रुपये आहेत. पहिले आधी टोटल अमाऊंट काढा, पहिली अलॉटमेंटची टोटल अमाऊंट काढा. 40,000 इंटू 12 किती होतात बघा. 40,000 इंटू 4,80,000. त्यात प्रीमियम किती आहे तो प्रीमियमला जाऊ दे. 2 रुपये पर शेअर इंटू 40,000 80,000 तो मी प्रीमियमला पाठवला. आणि उरलेलं काय आहे, शेअर कॅपिटल अलॉटमेंट मनी. म्हणजे बघा अशी एंट्री केली मी. हे बघा 40,000 इंटू 12 इज आपला कॉल. म्हणजे टोटल कॉल म्हणजे अलॉटमेंट मनी किती येणं आहे. नंतर त्याला ड्यू बनवूया. नंतर माझं शेअर कॅपिटल किती आहे, 10 रुपये फक्त त्याच्या बदल. आणि मग 2 रुपये काय आहे, शेअर प्रीमियम आहे. लॉ काय सांगतोय, शेअर प्रीमियमला गेला पाहिजे. तुमचं कॅपिटल तुमच्या याला घेऊन टाका, पण जो शेअर प्रीमियम आहे तो शेअर प्रीमियम मध्ये गेला पाहिजे. म्हणजे तुम्हाला खरं तर अलॉटमेंट मधनं 4,80,000 रुपये येणार आहेत,
पण त्यातले 4 लाख कॅपिटल आहेत आणि 80,000 काय आहे, प्रीमियम कलेक्ट करताय. आता ही झाली पहिली ड्यूची एंट्री. आता नाव नेक्स्ट एंट्री आहे रिसिव्हची एंट्री. पहिली ड्यू मग रिसिव्ह, पहिली ड्यू मग रिसिव्ह. आता रिसिव्ह करायचे, रिसिव्ह करायचे म्हणजे ऑब्विसली बँकेत रिसिव्ह होणार, बँकेत रिसिव्ह होणार. पण आता दरवेळेला तुम्हाला चेक करायचं आहे की सगळे अलॉटमेंट मनी रिसिव्ह झाले का नाही. मला पहिली एंट्री सांगा, एकदम सिंपल एंट्री आहे. बँक अकाउंट डेबिट, डेबिट द रिसिव्हर. आणि कशाचे पैसे आले, अलॉटमेंटचे. एंट्री काय होणार, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी अकाउंट किंवा इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. इथे जे अकाउंट ओपन केलंय ते इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. मला अमाऊंट सांगा. चला आता किती काढले आपण, 4 लाख. हे बघा, अलॉटमेंटला पैसे यायला किती पाहिजे होते, 4,80,000. एवढे लोकांकडनं आपण मागवलेत की आपल्याला प्रत्येकाने 12 रुपये द्या. असे किती शेअर होल्डर्स आहेत, 40,000. तुम्हाला ते सगळे मिळून पैसे किती पाठवणार, 4,80,000. पण मग आपण सेकंड रिसिव्हची एंट्री करताना अमाऊंट किती टाकणार, बोला. 4,80,000, 4 लाख रुपीज. बाकी जे तुला 4,55,000 टाकणार असं तिचं म्हणणं आहे. हे वैष्णवी, तुला उरलेले पैसे नकोय, प्रीमियम नकोय, नुसतंच नावाला प्रीमियम सांगायचंय लोकांना. लोकांकडनं प्रीमियम नकोय. 80,000 तू काढून टाकलेत. तू फक्त शेअर कॅपिटल मागते लोकांकडे. आदिती अमाऊंट किती करणार, 4,55,000. कुणी कुणी 4,55,000 काढलेत, कोण आहे. तेच तर, तोच तो प्रॉब्लेम आहे. तुला प्रीमियम नकोय तर काय करणार सांग मला. ते प्रीमियम पैसे बाजूला काढायचे म्हणजे मी अकाउंटिंग करताना ते वेगळे करायचं. याचा अर्थ असा नाही लोकांकडनं प्रीमियम घ्यायचा नाहीये, प्रीमियम घ्यायचा आहे. आता चेक करा, एंट्री घ्या आधी, पहिले लिहा. बँक अकाउंट डेबिट 4,55,000, टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 4,55,000, बिग ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. आता हे काढले कसे, हे बघा, हे असे काढले. 4,80,000 मायनस 25,000. रेफर टू युअर एंट्री नंबर 2. रेफर टू युअर एंट्री नंबर 2. तुम्ही काय केलंय, जेव्हा ऍप्लिकेशन रिसिव्ह केलंय तेव्हाच 25,000 रुपये एक्सेस रिसिव्ह करून ते अलॉटमेंटला टाकलेत. 25,000 रुपये एक्सेस रिकव्हर करून अलॉटमेंटला टाकलेत. मग आता तुम्हाला हे लोक, ज्यांनी तुम्हाला, ज्या लोकांनी हे एक्सेस पैसे दिलेत, काय ग वैष्णवी, तू असं करशील की कोणाला तरी थोडासा ऍडव्हान्स देऊन ठेवलाय आणि जेव्हा तू ती वस्तू घ्यायला जाशील तेव्हा सगळं फुल पेमेंट करशील काय, नाही. आपण काय करतो, तो जो ऍडव्हान्स दिलेला असतो तो मायनस करून घेतो. म्हणजे हा एक काइंड ऑफ ऍडव्हान्स. एक्सेस मनी आपल्याला जे येऊन बसलेत 25, म्हणजे तुम्ही 4 नंबरची एंट्री करताना 2 नंबरची एंट्री रेफर करायची आहे. 4 नंबरची एंट्री करताना तुम्हाला 2 नंबरची एंट्री रेफर करावी लागेल. 2 आणि 3, एकाला डेबिट आहे, शेअर अलॉटमेंट अकाउंटला डेबिट आहे, आणि दुसऱ्याला क्रेडिट आहे. डेबिट मायनस क्रेडिट करा, बरोबर तुम्हाला ही फिगर कळेल. सगळ्यांना मी काय म्हणतोय कळतंय का, डेबिट मायनस क्रेडिट काय आहे. तुमच्या जिथं वरती जस्ट एक लक्ष घाला, वरती फक्त एक लक्ष टाका, तुम्हाला लगेच समजेल काय आहे. डेबिट मायनस क्रेडिट काय प्रकार आहे. अलॉटमेंट मनी तुम्हाला यायला पाहिजे ते 4,80,000. त्यापैकी ऑलरेडी जे एक्सेस पैसे आलेले आहेत ते तुम्ही अलॉटमेंटला ऍडजस्ट केलेले आहेत. म्हणजे थोडक्यात तेवढे पैसे तुम्हाला आलेले आहेत अलॉटमेंटचे. 480 पैकी
25,000 ऑलरेडी आले, आता रिमेनिंग आता येणार. बाय द वे, नॉर्मली मी अजूनपर्यंत तरी कधी डेट्स बघितलेले नाहीयेत ह्या इश्यू ऑफ शेअरला, पण ऍक्च्युली याला डेट्स असतात. ऑल राईट 4,55,000. चला ही एंट्री कल्टीना चेक करा. चला, म्हणजे अलॉटमेंटच्या पण 2 इफेक्ट 2 एंट्र्या झाल्या. आता फर्स्ट कॉल ड्यू करा. फर्स्ट कॉल मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, ड्यू करायचं म्हणजे काय, एक लोकांना कॉल करायचं की अरे बाबा नो, आता तीन रुपयाप्रमाणे प्रत्येकाने त्यांच्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्याप्रमाणे फर्स्ट कॉल मनी कंपनीला पाठवा. याला म्हणतात कॉल, म्हणजेच याला म्हणतात, म्हणजे हा कॉल झाला की आपली ड्यूची एंट्री होणार. हा कॉल आहे. चला करा कॉल. पहिले कॉल कसा करायचा, कॉल करायचा म्हणजे ड्यूची एंट्री करायची. काय ड्यूची एंट्री बोला. फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल घेऊन टाक. नाही सॉरी, ह्याच्या आधीची फर्स्ट कॉल इक्विटी, फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. मी अमाऊंट कशी काढली आहे आता, सगळं कॅल्क्युलेशन 40,000 इंटू तो कॉल, 40,000 इंटू दॅट कॉल. एकच मिनिट द्या. ऐश्वर्या, मला पाणी हवंय ग. क्या इक्विटी शेअर फर्स्ट कॉल टू इक्विटी शेअर कॅपिटल, हे कॅल्क्युलेशन कसं केलं मी, 40,000 नंबर ऑफ शेअर्स इश्यूड इंटू दॅट पर्टिक्युलर कॉल. मग अशी पण आपण असंच केलं, 40,000 इंटू 12, पण त्यात 10 रुपये कॅपिटल होतं, 2 रुपये प्रीमियम होतं. प्रीमियम आपल्याला वेगळं दाखवायचंय म्हणून आपण प्रीमियम वेगळं दाखवलं. आता इथे तसं काही नाहीये, त्यामुळे स्ट्रेट फॉरवर्ड 40,000 इंटू 3. चला झाली का एंट्री, सगळ्यांची एंट्री झाली का. आयुष का, आयुष का सही. बोला. हो equity share first call account debit to equity share capital being first call money on 40,000 shares at the rate of 3 due from shareholders. Yes. कोण आहे बाबा 9 वाजता, मेसेज मिळालेला नाही. सम्राट 8:30 वाजता होता क्लास, मेसेज पण पाठवलाय. ओके ठीक आहे. मला एक सांगा, तुम्हा सगळ्यांना आत्ता मोबाईल मेसेज नाही, इंटिमेशन आलंय का क्लासचं. आत्ता 10 मिनिटापूर्वी, हा कॅलेंडरचं रिमाइंडर आलं 10 मिनिटापूर्वी. सगळ्यांना आलाय का चेक करा. मग का नाही आलं, मग का आलं नाही. भाई तुझं लक्ष नाही का, बाकीच्यांना आवाज नीट येते का रे बाबांनो. व्यवस्थित नीट येतोय आवाज.
दीपंकर काय ती गडबड बर माझा म्हण बर ठीक आहे. चला आता मला तुमच्याकडनं असं हवं आहे की प्रत्येकाला मोबाईल इंटिमेशन आलंय का? अरे इंटिमेशन मोबाईलचं तुला ह्याचं कसं येतं बाकीच्यांचं? नोटिफिकेशन नोटिफिकेशन व्हॉट्सअपचं नाही, व्हॉट्सअपवर नाही, मोबाईलवर असा एक पॉपअप. बाकीच्या ऍप्सचं कसं? बाकीच्या ऍप्सचं कसं? नोटिफिकेशन मी मोस्टली नाही, कॅलेंडर कडनं आलं पाहिजे तुम्हाला. ओके बोला ना. सगळ्यांना पाठवतोय त्याला, म्हणतो सांग ना त्याला चालू झालाय, तुझ्याकडचा मेसेज पाठव. हा हा हो चलो. सो इट इज दिस. नाव नेक्स्ट आता काय करायचंय? ड्यूची एंट्री झाली, आता रिसिव्हची एंट्री करा. पण बी केअरफुल, रिसिव्हची एंट्री करताना पहिले सगळे हे जे काही कॉल्स आहेत हे सगळे आलेत ना चेक करा. मला सांगा सगळ्यांनी फर्स्ट कॉल मनी दिलाय का नाही? रेड रेड लाईनच्या वरती आहे म्हणजे दिलाय. दिलाय. मग आता मनी रिसिव्ड इन द बँक आणि हु इज अ गिव्हर म्हणजे फर्स्ट कॉल कशाचे पैसे आले? फर्स्ट कॉलचे. मग एंट्री काय करणार? बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू काय? येस, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. सिंपल झालं एकदम, व्हेरी व्हेरी सिंपल. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. झाली का एंट्री? आता नेक्स्ट पुढचं झाल्या का दोन्ही एंट्र्या फर्स्ट कॉलच्या? आता सेकंड कॉल बिलो दॅट रेड लाईन, बिलो दॅट रेड लाईन आहे. बरोबर आहे, म्हणजे हा कॉल आलेला नाही कम्प्लिटली. चला पहिले कॉल ड्यू करा. कॉल ड्यू करा म्हणजे कॉल करा शेअर होल्डर्सना. कॉल किती करणार? 40,000 शेअर्स इंटू 2, 40,000 लोकांना 2 रुपये मागणार. 40,000 लोकांना 2,000 रुपये द्यायला सांगणार. म्हणजे कितीचा झाला कॉल? 80,000. काय एंट्री करणार? एंट्री काय करणार? बिंग इक्विटी शेअर कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट बिग सेकंड कॉल मनी ऑन 40,000 shares at the rate of 2 due from equity shareholders. Big second call money on 40,000 shares at the rate of 2 due from equity shareholders.
किंवा शेअर होल्डर्स. अनुष्का, तू माझ्या बरोबर आहेस का? काय कळतात का एंट्र्या? झालं सगळ्यांची? ही झाली ड्यूची एंट्री. ही ड्यूची एंट्री झाली. इक्विटी शेअर सेकंड कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट being second call money on 40,000 shares at a rate of 2 due from equity shareholders. ही झाली ड्यूची एंट्री. आता आपल्याला एंट्री करायची आहे रिसिव्हची. पण तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर काय झालंय रिसिव्ह मध्ये सचिन आहे. सचिन हा एक अलॉटी आहे ज्याला आपण 2000 शेअर्स अलॉट केलेत आणि त्याने हा सेकंड कॉल पे नाही केलेला. म्हणजे त्यांनी आपल्याला किती पैसे दिलेले नाहीत? ईशा सचिन कडे 2000 शेअर्स आहेत. त्यांनी आपल्याला 2 रुपये पर शेअर प्रमाणे 2000 शेअर्सवर किती पैसे दिलेले नाहीत? येस ईशा, 4000. काय केलंय मी? 2000 इंटू 2 पर आता या 2 मिनिटं. या अमाऊंटला आपण काय, थांब 2 मिनिटं, या अमाऊंटला आपण काय म्हणणार? याला आपण म्हणणार कॉल्स इन अरियर्स. याला आपण कॉल्स इन अरियर्स म्हणणार. या अमाऊंटला कॉल्स इन अरियर्स म्हणणार. म्हणजे आपल्याकडे 4000चे कॉल्स इन अरियर्स आहेत. आता रिसिव्ह तर झाले. मग मला एक सांगा, तुम्हाला बँकेत पैसे किती मिळाले? 4000 मिळाले नाहीत तर मग मिळाले किती? कशाच्या मिळायचे होते? आपण प्रत्येक 40,000 लोकांना सांगितलं 2 रुपये द्या, म्हणजे 80,000 रुपये येणं अपेक्षित आहे. वी आर एक्सपेक्टिंग की वी विल रिसीव्ह 80,000, बट हाऊ मच वी हॅवंट रिसीव्ड. तो आहे हा सचिन. हा सचिन आहे की ज्याने आपल्याला डिच केलाय. मग आता 2000 इंटू, त्याच्याकडे 2000 शेअर्स आहेत, इंटू 2 म्हणजे 4000 रुपये. 80,000 मधनं 4000 आले नाहीत, म्हणजे आले किती? 76,000. आता आल्याची एंट्री करूया, रिसिव्हची एंट्री करूया. बघा मी एंट्री कशी करतोय ही बघा. ह्या एंट्रीमध्ये मी कॉल्स इन अरियर्स पण घेऊन टाकणार. म्हणजे मी असं म्हणणार आहे की 76 आले, 4000 आले नाहीत, टोटल यायला पाहिजे होते 80,000, अशी एंट्री करणार मी. कॉल्स इन अरियर्स त्याच्या पुढे मी त्याचे कॅल्क्युलेशन्स पण लिहून टाकलेत बघा. टोटल 2000 शेअर्सवर आले नाही. टोटल शेअर्स आहेत 40,000, म्हणजे 38,000 शेअर्सवर पैसे आले. ह्या लेवलवर मी कॅल्क्युलेशन्स करू शकतो. इनिशियली तुम्हाला जमणार नाही, हळूहळू तुम्हाला पण जमेल. बँक अकाउंट डेबिट एंट्री काय करणार? पैसे आले, बँकेत पैसे आले, बँकेचा रिसिव्हर. कॉल्स इन अरियर्स हे रिसिवेबल आहेत, आलेले नाहीत. अरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग आहेत म्हणून त्याला डेबिट केलं. कॉल्स इन अरियर्स अकाउंट डेबिट. 2 कशाचे पैसे आले? टू इक्विटी शेअर सेकंड कॉल. तो कितीचा आहे? 80,000चा. हा काय आत्ता केला. लिहा
being second call money received on 80,000 shares at the rate of 2 from shareholders. लिहून टाका. आणि हे झालं की आपला सम संपलाय. एवढाच सम होता. जर्नलची टोटल तुम्हाला करायची आहे. हा, ती तुम्हाला होमवर्क आहे. बोला. माझ्याकडे नाहीये टोटल. आय एम आस्किंग यू गाइज टू डू इट फॉर मी. त्याला कोणी सपोर्टला आहे का बघा. चलो ऑलराईट. बाकीच्यांची काय पोझिशन आहे. पहिला सम कळलाय नाही कळलाय. Pass necessary journal entries in the books of about transactions in the books of Khandelwal and Company. चलो अकाउंट्स आपल्याला इथेच थांबवायचे.